नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हिंद केसरी अर्जुन आज गुलाल घेतलाय फायनलचा आणि उर्मिला मॅडम आहेत. पहिल्यांदाच मला वाटते फायनलचा गुलाल घेतल्यानंतर त्या दिसलेत आपल्याला. काय आनंद आहे आज? हा आनंद शब्दात तर सांगता येईना, हां पण छान वाटलं. एवढ्या गाड्यात अर्जुन राहिला, फायनलला 5 नंबर केला, समाधान आहे. आणि मेन म्हणजे प्रेक्षकांसाठी तुम्ही एक पर्वणी आज केलेली. जवळपास महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक वॉचिंग आजच्या मैदानाचं झालं. जवळपास नाही म्हटलं तर 15 ते 16 लाख वॉचिंग झालेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की उर्मिला मॅडम यांनी नेट प्रोव्हाइड केलेलं मला वाटतंय लाईव्हवाल्यांना. काय सांगाल, कसा निर्णय घेतला? लोकांना ऍक्च्युली मी पण ऑनलाईनच बघते ना. माळशिरसच्या मैदानात मी बघितलेलं लय नेट अडकत होतं. त्यामुळे मी म्हटलं होतं पवन यादवना की पवन भैयांना म्हटलं होतं, म्हणजे आमच्यासारख्यांना जी घरी बसून बघतात त्यांच्यासाठी म्हणजे कंटिन्यू न थांबता यावं, तर मी त्यासाठी सहकार्य करायला तयार आहे. ते झालं. एक प्रकारे गुलाल दिसतोय कपालावर. आज पुसेगावचा गुलाल किती महत्वाचा आहे? खूप महत्वाचं आहे. ध्येय होतं 1 नंबरच करायचं, पण 5 नंबर झालाय, समाधानी आहे. बघू पुढच्या वर्षी. सोबतचा बैल कसा पाहिला आपला घरनिकीचा राजा? खूप छान. मला वाटते तुमच्या भागाच्या जवळचाच बैल आहे. तालुक्यातलंच आहे. काय सांगाल, एवढं म्हणजे घरनिकी सारख्या गावातून येऊन एवढं नाव करतो बैल, काय सांगाल राजाबद्दल? राजाचा पळ खूप चांगला आहे. ऍक्च्युली त्यांचं काय तर कुठल्या तर जन्माचं पुण्य असल्याशिवाय तेवढी मोठी चांगली लक्ष्मी बाबू मानेच्या दावणीला लाभली नाही. काय तर नक्कीच त्यांचं असणार आहे. त्यामुळे एवढी चांगली लक्ष्मी त्यांच्या दावणीला लाभली. एक प्रकारे अर्जुनचा करार झाला ते योग्य झालाय म्हणावं लागेल. मला वाटतं तुम्ही मागणी ऍक्च्युली मागणीच ही केलेली, मागणी करायलाच गेलेलं, पण त्यांना विकायचा नव्हता. मग जगताप शेठ म्हणले ताईंची खूप इच्छा आहे तर कमीत कमी करार तर करूया. ऍक्च्युली विलास पवार एका शब्दानं पण बोलले नाहीत की एवढं द्या तेवढं द्या, असं काय सुद्धा नाही. आम्ही इच्छेनंच जगताप शेठ म्हणले 7 ते 8च्या मध्ये द्या, मी म्हणले 751 डन झालं. लय म्हणजे खेळी मिळीत, जणू काय आपण किराणा दुकानात काहीतरी घेऊन येतोय तसा आमचा करार झालाय. तरी 5 मिनिटाची चर्चा झाली. एक प्रकारे अर्जुन मधलं काय आवडलेलं की बाबा बैल चांगलाच पळतोय तो, आणि आदत वयामध्ये भरपूर नाव केले. अर्जुन आदत वयामध्ये खूप नाव केलं आणि शांत पण आहे. कचऱ्यावर बांधला जातो एवढे, म्हणजे सगळे गरम करायचं नाही, काय नाही, सगळे तापवायची गरज नाही, काय गरज नाही, न्यायचं पळवायचं विषय. आता दावणीला किती बैल आहेत एकूण? कसं काय? मथुरा फार्मच्या दावणीला आता 3 बैल आहेत. 3 बैल आहेत. नाव सांगा त्यांचं. रुबाब, वादळ आणि छोटा गरुड आहे 1 वर्षाचा. तो आता लक्ष्मण ड्रायव्हरकडे ट्रेनिंगला आजच पाठवलाय. शिर्डीला. कधी पाहायला भेटेल मग घरचं, म्हणजे रुबाब आणि अर्जुनची जोडी कधी पाहायला भेटेल आम्हाला? गरुड आणि अर्जुन पळल, रुबाब ते नाही गाडी मॅच होणार. नवीन खरेदी केली आहे ती पण 4-5 दिवसात अनाऊन्स होईल. विक्रमी खरेदी नाही, विक्रमी अशी काय नाही, पण आता आपल्या दावणीला आल्यावर बघूया. बापू आंबेकर पार्टनर आहेत त्यात, दोघात घेतलंय, बघूया मग कसं पाहताय पुढचं, म्हणजे अर्जुनचं भवितव्य कसं बघताय आता सध्या? उज्ज्वल आहे. खूप पळ चांगला आहे त्याचा. आणि आता तर सुरुवात झाली. 4-6 ती झाल्यावर तर अजून छान, अजून स्पीड वाढणार. शेवटी कसं आहे, जनावर आहे. नंबरचा 1-2चा विषय नाही. तुम्ही 5 फुटात 2 फुटात नंबर जातोय, शेवटी जनावर आहे. तिचा मानसिकता कशी आहे, काय त्याचा मूड कसा राहतो त्याच्यावर राहते, पण पळतात का तर. आणि ताई, या क्षेत्रामध्ये महिला फार कमी आहेत आणि तुम्ही एक म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक जबरदस्त असा प्रतिसाद असतो तुमचा. तो रक्तातच आहे, नाद रक्तात आहे. कसं कोणी सांगून शिकून होत नसते, काय बॅकअप द्यायला लागतो. हा करतो, काही विषय नाही. विजयाचं श्रेय सगळं सपोर्ट असतो, त्याशिवाय शक्यच नाही ना. पण नाही, स्पिरिट पाहिजे ना त्या माणसाला, कळलं पाहिजे ना. चेष्टा नाही. आज काल रात्रभर, काल दिवसभर फोन चालू आहे. मी म्हणलं झोप आता, उद्या आपण जाऊ पुशेगाव मध्ये, ठरवू काय करायचं ते. नाही म्हटले पहिल्याचं खोळ आहे, हे आहे ते आहे, भरपूर त्रास आहे. एवढं सोपं नाही. मी हिला म्हटलं तुझ्या ठिकाणी मी असतो, हिंदी केसरी नको, बैलगाडी पण नको, निवांत शेती करत बसलो असतो. पण तो नाद पाहिजे, तो रक्तातच आहे, काहीच विषय नाही. दादा, खूप आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि नक्कीच आपल्या दावणीचा पण बैल लवकरच आपल्याला हिंद केसरीचा गुलाला दिसेल हीच आशा करतो. धन्यवाद.